नमस्कार मंडळी, ठरलं तर मग 24 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा भाग आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथे कालचाच थोडासा भाग दाखवलेला आहे. अर्जुन सायलीच्या लक्षात आल्यामुळे पूर्णा आजी जे आहे तर त्या बेडवरती गुंगीचं औषध दिल्यामुळे बेशुद्ध होऊन पडलेले असतात. आता इथे पहिल्यांदा रूममध्ये अर्जुन येतो आणि बघतो तर पूर्णा आजी झोपलेल्या असतात. त्या काहीच रिस्पॉन्ड करत नसतात. अर्जुन त्यांना खूप उठवण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू सगळेजणच रूममध्ये येतात. आता अश्विन, अर्जुन सगळे मिळून पूर्णा आजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. सगळेजण त्यांचे तळपाय चोळतात, त्यांच्या चेहऱ्यावरती पाणी मारतात, पण काहीही केल्या पूर्णाजी काही उठत नाहीत. आता काही वेळानंतर अश्विन जो आहे तो त्यांचा BP चेक करतो आणि BP चेक झाल्यानंतर आता पूर्णाजी उठून बसलेल्या दाखवल्या आहेत. त्यावरती सायली म्हणते, पूर्णाजी कसं वाटतंय तुम्हाला? तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिता म्हणते काय झालंय तिला? तर अश्विन म्हणतो, थोडं BP लो झालंय तिचं, पण येईल नॉर्मलला. आता पूर्णाजींना बरं झालेलं बघून घरात सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. अश्विनीने त्यांचा BP चेक केलेला असतोय. आता याच्यावरती लगेचच अश्विन म्हणतो, पूर्णाजी मला सांग की नक्की काय त्रास होतोय तुला? पूर्णाजी म्हणतात, अरे मला ग्लानी आल्यासारखं होतंय. अश्विन म्हणतो, मला सांग तू झोपेची गोळी वगैरे काही घेतली होतीस का? पूर्णाजी आठवत असतात, कारण त्यांनी तसं काही घेतलेलं नसतं. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अरे पूर्णाई झोपेच्या गोळ्या कधीच घेत नाही. देवाच्या कृपेने त्यांची झोप जी आहे तर ती अतिशय व्यवस्थित आहे बरं का. आता यावर सगळे जर आश्चर्यचकित होतात की अश्विन म्हणतो, ग्लानी येते आणि BP सुद्धा लो झालंय, म्हणजे पोटात सिलेटिव्ह असल्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, काय हे कसं शक्य आहे? पण त्यावर अश्विन पूर्णाजींना विचारतो, पूर्णाजी तू शेवटचं काय सांगितलं, काय खाल्लं होतंस ते सांग बरं मला. पूर्णाजी म्हणतात, मी खाल्लं काहीच नाही आहे. पण असं म्हणून ते आठवायला लागतात आणि त्यांना तो सीन आठवतो की मैनावतीने कसं त्यांना सांगितलेलं असतं की माझ्यासाठी घोटभर कॉफी घेता का, आणि तिने ती कॉफी दिलेली असते. अर्थात त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध असतं. आता पूर्णाजी हे सगळं आठवतात. आपल्याला सुद्धा हे सगळं व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे की पूर्णाजींना कसं हॉलमध्ये गरगरायला लागला आणि तिथून पुढे मैनावती त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन येते. आता हे सगळं आठवल्यानंतर पूर्णाजी सांगतात की मी खाल्लं काहीच नव्हतं, पण हां मी कॉफी पिली होते, कारण मैनावतीने मला आग्रह करून कॉफी पाजली होती, हे मला आठवतंय, असं पूर्णाजी अश्विनला सांगत असतात. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पुन्हा एकदम दाखवलेले आहेत की हायलाईट केलेले आहेत. आता लगेच सायली म्हणते आणि पूर्णाजी म्हणतात की पुढे नंतर मला हॉलमध्ये चक्कर गरगरायला लागलं, चक्कर आली आणि पुढे काय झालं ते आता मला आठवतच नाही आहे. तर सायली म्हणते, म्हणजे मग त्या मैनावतीने तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी घासलेला असणार. अर्जुन म्हणतो, हो त्यांनीच नक्की काहीतरी केलेलं असेल. तर कल्पनाताई म्हणतात, बापरे किती भयानक होती ती माणसं. अस्मिता म्हणते की हो, पैशासाठी ही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. तोपर्यंत तिथे विमल येते आणि म्हणते, पूर्णाई आधी हे गरमागरम सूप पिऊन घ्या. तर पूर्णाजी म्हणतात, नको गं, इच्छा नाही आहे मला. तर अश्विन म्हणतो, पूर्णाजी ते सूप पिऊन घे हं, हे बघ पोटात काहीतरी गेल्याशिवाय त्या गोळ्यांचा ना परिणामच होणार नाही. कल्पनाताई म्हणतात की सायली ये तू इथं बस आणि पूर्णाजीला तू सूप पाज हं. आता सायली तिथे पूर्णाजीला सूप पाजायला बसलेली असते. एक चमचा पूर्णाजी सूप पित असतात. आता ही प्रियामध्ये शानपणा करते आणि लगेच म्हणते की अश्विन माझी पूर्णाजी ठीक आहे ना रे, त्या सिडेटिव्हमुळे काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना रे पूर्णाजींवरती. आता हा सगळा तिचा ड्रामा सगळ्यांच्या लक्षात येतच असतो. अश्विन म्हणतो, नाही काही होणार नाही हां, डोंट वरी, काही होणार नाही. आणि अश्विन बघतो तर अर्जुन अगदीच एवढं तोंड करून बसलेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की पूर्णाजीची अशी अवस्था झाली. कुठेतरी त्याला वाटत असतं मनामध्ये की हे सगळं माझ्यामुळंच घडतंय म्हणून. तर अश्विन लगेचच अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवतो, कारण अश्विनला सुद्धा समजत असतं की अर्जुन किती पॅनिक झाला आहे म्हणून. आता हे सगळं सायली, कल्पनाताई आणि पूर्णाजी बघतात. त्यांना सुद्धा खूप बरं वाटतं. नंतर अर्जुन अश्विनकडे बघतो तर त्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि अश्विन म्हणतो की दादा काळजी करू नकोस, पूर्णाजी आता एकदम ठीक आहे हां. आता प्रिया खूप घाणेरडं तोंड करून बघते, कारण तिला अजिबात आवडत नसते की ह्या दोन भावांनी एकमेकांशी बोललेलं. आणि अश्विन म्हणतो की अरे दादा काळजी करू नकोस, आपण घरात एवढे सगळेजण असताना पूर्णाजीला कसं काय होईल, त्यामुळे तर तू नको काळजी करूस हां, शांत हो. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे म्हणून. आणि आता हे सगळे आनंदाने बघत असतात. त्यावरती लगेच पूर्णाजी म्हणतात, मला ना आता खूप बरं वाटतंय की मी अशी आजारी पडले ना, की मला उचकी जरी लागली ना, की तरी माझी मुलं, माझ्या सुना, नातवंड सगळीजणं माझ्या भोवती गोळा घाबरतात. आणखीन मला काय हवं?
छानच, आता जा सगळेजण आपापल्या कामासाठी जा, मी आता बरी आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही जाणार, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच तुझ्याजवळच बसूनच राहणार आहे. काही प्रॉब्लेम आहे का तुला, असं तो पूर्णाजींना म्हणतो. पूर्णाजी मायेने म्हणतात नाही रे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथं खूपच छान सीन दाखवलेला आहे. आता प्रिया म्हणते म्हातारीला थोडंसं गुंगीचं औषध काय दिलं आहे, तर सगळेजण मेलोड्रामा करत आहे आणि हा अश्विनसुद्धा मूर्ख त्यामध्ये मिक्स होतोय म्हणून. आणि प्रिया तिथून निघून जाते आणि सायली पूर्णाजीला सूप पाजत असते. अतिशय फॅमिली आणि इमोशनल असा सीन दाखवलेला आहे सुभेदारांचा. तर आता आपण पुढचा सीन पाहूयात. तर पुढचा सीन असतो सचिन आणि साक्षीचा, म्हणजे समीराचा. इकडे सचिन जो आहे तर तो क्रिमिनल न्यूज टी व्हीवरती पाहत असतोय आणि साक्षी लांबूनच बघते, पण त्याचं काही लक्ष जात आहे साक्षीकडे. त्यावेळेस ती असं करून आवाज काढते की जेणेकरून सचिनचं तिच्याकडे लक्ष जावं. त्यानंतर सचिनचं तिच्याकडे लक्ष जातं आणि सचिन तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो आणि म्हणतो वाव काय ब्युटिफुल, किती सुंदर दिसतेस तू, असं म्हणत असतो आणि म्हणतो की सिम्पली गॉर्जियस. त्यावर साक्षीला म्हणते इज इट, ओ म्हणजे फायनली लक्ष गेलं तर तुझं माझ्याकडे. तर आणि म्हणते की त्या टी व्हीमधून बाहेर बघण्यासाठी वेळ आहे तुझ्याकडे, मला वाटलं की रिॲक्ट तरी होतोच की नाही. तर सचिन म्हणतो हे कम ऑन साक्षी, सॉरी समीरा, मी काय एवढा अनरोमॅन्टिक आहे असं वाटलं की काय तुला. आणि बाय द वे की तू एवढी रेडी झाली आहेस की काय प्लॅन आहे का तुझा, काही म्हणजे बाहेर जायचं आहे का तुला, काही प्लॅन काय आहे. तर लगेच साक्षी म्हणते वेल नो प्लॅन इज प्लॅन. तर लगेच सचिनला समजतच नाही की ती काय म्हणते. ती लगेच समीरा येते आणि म्हणते की आज मला ना फक्त तुझ्यासोबतच राहायचं आहे, अख्खा दिवस आणि अख्खी रात्र. सचिनला म्हणत असते की आजची रात्र मी इथेच थांबणार आहे, फक्त तू आणि मी. त्याच वेळेस एक खुनाची बातमी टी व्हीवर दाखवली जाते. सचिन म्हणतो एक मिनिट, हे काय की कैदी पळाले, असे 2 कैदी ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे ते पळाले. 1 मिनिट, हे असं होऊ शकतं इथं की ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे ते 2 कैदी पळाले. तुला सांगतो सॅम, हे जर का कॅनडा किंवा UK झालं असतं ना तर अक्षरशः त्या 2 कैद्यांना UK आकाशसुद्धा बघता आलं नसतं. आणि अशा क्रिमिनलची ना हीच लायकी असते, ते पळून कुठले जात आहेत हे असं सचिन म्हणत असतो. तोपर्यंत लगेच सॅम म्हणते की सोड ना, म्हणजे या असल्या विचित्र न्यूज पायी तू तुझा न्यूज का खराब करून घेतोय. साक्षातून तर घाबरलेलीच असते. तोपर्यंत सचिन म्हणतो अगं तसं नाही आहे सॅम, पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव कसा घेऊ शकतो ना. तर साक्षी जी आहे तर ते विचार करत असते. सचिन म्हणतो की त्यांना गिल्ट वगैरे येत नाही का खून केल्यासारखं, आणि वरून हे कैदी असे जेलमधून फरार होतात, काही घाणेरडी विचारसरणी असेल ना, असा सचिन बोलत असतो. आता सचिनला काय माहिती की हीच खुनी आहे आणि ही सुद्धा आरोपी म्हणून पळून आलेली असते. आणि आता साक्षी थोडीशी नर्वस होते कारण तिचा पाससुद्धा तोच असतो ना, आणि ती विचार करते. तोपर्यंत सचिन तिच्याकडे बघतो तर म्हणतं अरे यार सॉरी 1 मिनिट अगं, असं म्हणून तो टी व्ही बंद करतो आणि म्हणतो ती न्यूज बघितली ना त्यामुळे ना, नाहीतर ना हा मी विषय काढलाच नसता. आय एम सॉरी सॅम, आय एम सॉरी. तू मगाशी काय बोलत होतीस सांग ना. तर लगेच समीरा म्हणते की नाही आता माझ्या लक्षात नाही आहे. सचिन म्हणतो जाऊ दे ना अगं, सांग ना तू काय सांगत होतीस मगाशी मला. ती म्हणते खरंच लक्षात नाही आहे माझ्या, लक्षात आलं ना माझ्या की मी तुम्हाला सांगते. सचिन म्हणतो नक्की आठवलं तर तू मला सांगशीलच ना. त्यावर सचिन म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून, पण एक विचारू का तुला. सचिन म्हणतो सॅम मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, अगदी खरं उत्तर तू देशील ना मला. त्यावर समीरा खूपच घाबरते आणि सचिन म्हणतो आज या कातील लुकमध्ये फक्त माझा जीव घेणार आहेस की आपण डिनरला पण जायचे आणि मग तू तिथे 2-4 आणखीन मर्डर प्लॅन करशील. त्यावेळेस साक्षीला वाटतं अरे यार हा तो मजाक करतोय. मग ती म्हणते हसते थोडीशी आणि मग सचिनसुद्धा हसतो आणि म्हणते बरं ठीक आहे जाऊया आपण डिनरला जाऊयात. कारण साक्षी आधीच घाबरलेली असते. साक्षी म्हणते पण एक रिक्वेस्ट करू का, म्हणजे आपण डिनरला इथे जवळपास कुठे नको जाऊयात. मग इथले रेस्टॉरंट्स मला फारसे आवडत नाहीत कारण इथे खूप गर्दी असते, खूप क्राऊडेड असतात. एक काम करूयात आपण ना कुठेतरी लांबचं रेस्टॉरंट बघूया जिथे फारशी गर्दी नसेल, जिथे फक्त आपण दोघेच असू, फक्त तू आणि मी. त्यावेळेस सचिन म्हणतो ठीक आहे तू जसं म्हणशील ना आपण तसंच करूयात म्हणून. त्यावर साक्षी म्हणते की आलेच मी, म्हणून तिथून रेडी होण्यासाठी उठून निघून जाते. हा सचिन जो आहे ना तर तो दोघींनाही फसवतोय, अस्मिताला पण
आणि या समीराला म्हणजे साक्षीला सुद्धा. आता ती उठून गेल्यानंतर म्हणतो की नशीब सॅमला कुठल्या तरी दूरच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, म्हणजे तिथे माझ्या ओळखीचं कोणीतरी भेटण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, असं म्हणून तो हसत असतो. आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवला. अश्विन म्हणत असतो काय भयंकर माणसं होती ती, चोऱ्या माऱ्या तर करायचीच, पण आज त्यांच्यामुळे पूर्णाजीचाच जीव सुद्धा जाऊ शकला असता. तोपर्यंत प्रिया म्हणते हा सगळ्यांना त्या अर्जुनचा मूर्खपणा आहे. तर अर्जुन म्हणतो अश्विन म्हणतो दादा खूपच मोठी चूक खरंच करून बसला आहे, पण बरं झालं की सायलीने त्याची चूक वेळीच निस्तरली. तिनं बहुतेक बऱ्याच दिवसांपासून आहे ना सदा आणि त्या मैनावतीच्या मागावरती असणार आहे, आणि वेळ आल्यावरती तिने बरोबर त्यांना पकडलंय. तर प्रियाला राग येतो आणि लगेचच प्रिया म्हणते तू आता त्या सायलीची बाजू घेणार आहेस. त्यावर अश्विन म्हणतो नाही ग, मी कशाला तिची बाजू घेतोय, मला ना फक्त या गोष्टीचा आनंद आहे की ते इरिटेटिंग जोडपं आपल्या घरातून कायमचं बाहेर गेलंय ते, याचा फक्त आनंद आहे. आता प्रिया मनातच विचार करते की मला तर हेही कळत नाही की ते भिकारी या घरातून गेले याचा आनंद मानायचा की ते सायलीचे खरे आई बाबा नाही आहेत याचं उघड दुःख करायचं. त्या मद्याला काय गरज होती, नको तिथं डोळे मिचमिच करायची, त्याच्यामुळेच घडलं. त्यावर अश्विन म्हणतो सायलीला ते दोघं तिचे आई बाबा नाही आहेत हे वेळेवर कळालं ते बरं झालं, नाहीतर या दोघांनी काय गोंधळ घातला असताना ते देवच जाणे. सायलीना ना असं म्हणत असतो तोपर्यंत प्रिया चिडते त्याच्यावर आणि ओरडते सायली बास करते सायली पुराण, आणि इतकंच वाटतं ना तुला तर जा तिच्याकडे आणि तिचे पाय धर आणि म्हण तिच्याकडे की सायली वहिनी तूच बरोबर असते, हा नेहमी माझी बायको तर कायम चुकीचीच असते. आता लगेच अश्विन म्हणतो झालं नेहमीसारखी टोकाला गेलीस, मी फक्त एवढंच म्हणतोय की आज जे काय झालं ते सुभेदारांचे. अरे हो, पण या सगळ्याचं क्रेडिट फक्त सायलीलाच कशासाठी नाही, म्हणजे मलाही त्यांचं खरं रूप अगोदर कळालं असतं तर मीही तेच केलं असतं ना, किंवा या सिच्युएशनमध्ये कोणीही असतं तर असंच वागलं असतं ना. तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे आता यावरून आपल्यामध्ये वाद नको, चल मी निघतो, असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो आणि प्रिया अजून संतापलेली. इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते हे असं काही घडेल याच्यावरती माझा विश्वासच बसत नाही, ते लोखंडे इथे येऊन फक्त चोरी नाही करून गेले तर पूर्णाजींना गुंगीचं औषध सुद्धा देऊन गेले, आणि हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झाले, मी त्यांना आधीच हकलून द्यायला होतं. अर्जुन त्यावर म्हणतो असं काही म्हणू नकोस, तुलाच हे चांगलंच माहिती आहे, ते दोघे तुझ्या नाही माझ्या मूर्खपणामुळे इथं आले आहेत. मीच त्या दोघांना घरी घेऊन येण्याची खूपच घाई केली आणि तुझा संशय मला बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवलाच नाही. तर सायली म्हणते तरीही ते दोघे आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता, आपण संशय घ्यायलाच हवा. आता हे सगळं सायली तो दिवाळीचा प्रसंग आठवण म्हणत असते, तिने तिच्या बहिणीने ओवाळणी दिलेली असते. तर सायली म्हणते ते दोघे काही कमी होते, तोपर्यंत त्यांच्या मुलीसुद्धा इथं आल्या, त्या पैसे घेऊन गेल्या, आणि हा सदाशिव जो म्हणाला ना की मी मुलींच्या घरी जाऊन राहिलो आहे, तर मला नाही वाटत की यांची कुठलीही मुलगी स्वतःच्या वडिलांना यांच्या घरात ठेवून गेली म्हणून. तर अर्जुन म्हणतो खरं आहे तुझं सायली, आणि म्हणतो की ते खोटंच होतं, म्हणजे हे बघ तू मधुभाऊंच्या काळजीमध्ये होतीस म्हणून मी तुलाच काही सांगितलं नाही. तर सदाशिव 2 दिवस त्यांच्या मुलीकडे नाही तर पोलीस कस्टडीमध्ये होते. आता हे ऐकल्यावर तर सायली आश्चर्यच वाटतं, एकदम ब्लॅक अँड व्हाईट तिचा चेहरा दाखवलाय. सायली म्हणते काय, तर अर्जुन पाठीमागे जे काही घडलं ना तर ते व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं, तर तो सगळं आठवतो आणि सायलीला सगळं सांगतो की कसा चैतन्यसोबत तो पोलीस स्टेशनला गेलेला असतो दुसऱ्या कामाला. तिथे अचानक पोलीस त्याला सांगतात की सदाशिव इथं आहे, त्यांनी दारूसाठी आणखीन पैसे पाहिजे म्हणून त्याने एका दुकानाची कशी काच फोडली आणि नंतर त्याला कसं पोलिसांनी अरेस्ट केलं ते हे सगळं सांगतो. त्यावर सायली खूप चिडते आणि म्हणते की त्या सदाशिवमुळे तुम्हाला खाली मान घालावी लागली, माझी वडील आहेत असं वाटलं म्हणून. अहो किती संधीसद्दू माणसं आहेत ते, बघताय ना तुम्ही, आणि मी त्यांची मुलगी हा गैरसमज त्यांच्या पथ्यावरच पडला आणि याचा मिळेल तो त्यांनी फायदाच करून घेतलाय. अर्जुन म्हणतो हे बघ तू शांत हो, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सांगतो की हा फक्त गैरसमज होता. सायली म्हणते अहो गैरसमजातून का होईना, पण तुमचा अपमान झाला ना, मी नाही तुमचा असं अपमान सहन करू शकत, असं म्हणून सायली तिथून निघून जाते. अर्जुन खूप वेळा म्हणतो सायली थांब, पण सायली तिथून निघून जाते. आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय, तर तो म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांचा. आता रविराज छानपैकी पेपर वाचत असतात, तिथे प्रतिमा काहीतरी लिस्ट घेऊन येतात आणि बघतात आणि हसतात आणि म्हणतात की रविराज पेपर उघडल्या सगळ्यात अगोदर नाटकांच्या जाहिराती वाचायच्या, ही सवय तुमची गेली नाही ना. तर रविराज म्हणतात अशी कशी जाईल ही सवय. रविराज म्हणतात
अगं अशी कशी जाईल ही सवय? त्यावर प्रतिमात्या म्हणतात, आपलं लग्न झालं ना तेव्हा पनवेलमध्ये नाटकाचं थिएटरसुद्धा नव्हतं. आपण फक्त नाटक बघण्यासाठी मुंबईपर्यंत जायचो. आठवतंय का हो रविराज तुम्हाला? रविराज त्यांच्याकडे कौतुकाने बघतात आणि म्हणतात, हो. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, बरं तो पेपर बाजूला राहू दे आणि ही यादी बघा. मला सांगा, मोठ्या चौकात ते जुनं उदबत्त्यांचं दुकान होतं बघा, ते आहे का अजून? रविराज म्हणतात, हो आहे ना. तर प्रतिमात्या म्हणतात, बरं उदबत्त्या तिथूनच आणा आणि बाकी सगळं आपल्या नेहमीच्या वाण्याकडून आणा. हे जे पहिले 4 जिन्नस आहेत ना ते मला आत्ताच हवेत. त्यामुळे लगेच निघा, तो पेपर वाचू नका, कंटाळा करू नका, लवकर निघा. तर रविराज हसून प्रतिमात्याकडेच बघत असतात. प्रतिमात्या म्हणतात, काय झालं, असं का बघताय? तर रविराज म्हणतात, हे जे तू बायकोच्या हक्कानं मला सांगतेस ना, इतकी वर्ष तेच मिस करत होतं ग मी. प्रतिमात्या आणि रविराज दोघे एकमेकांकडे बघून हसतात. प्रतिमात्या म्हणतात, बरं ऐका आता, आणि पुढचे त्यांना लिस्ट समजावून सांगतात का मी आता हे सगळं म्युझिकली नंतर दाखवलं आहे. आता आपण लगेचच इथं पाहतोय दुसरा सीन. तर रात्र झालेली असते आणि आता इथे प्रिया जी आहे तर ती पाणी पिऊन बसते आणि चिडचिड करत असते. सायलीने त्या सदाशिव आणि मैनाला घराबाहेर काढलं ते एक बरं झालं. माझ्या डोक्यावरची टांगती तलवार तरी कमी झाली. पण आणि विचार करते आणि म्हणते की पण आता अर्जुन सायली पुन्हा नव्या जोमाने अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घ्यायला लागले तर, आणि सतत पुढे मागे करायला हे प्रतिमा आणि किल्लेदार आहेतच. सतत केक पाय भरवतात, मिठाई काय भरवतात आणि असे अजून 2-3 ड्रामे झाले ना तर सायलीच त्यांची मुलगी हे कळायला ना वेळ लागणार नाही आहे. आत्तापुरती आईबाबांचं प्रकरण मिटलंय, पण ते कधीही माझ्या गळ्याशी येऊ शकतं म्हणून प्रिया टेन्शनमध्ये असते. तोपर्यंत आता आणखीन दुसरा सीन दाखवलेला आहे, तो आहे अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन इथे विचार करत असतो की सायली सगळं ब्लेम स्वतःवरती घेते, तिची अजिबात चूक नाही आहे. त्या लोखंड्यांना घरात घेऊन आलो ही माझी चूक होती, मला तिला सॉरी म्हणायलाच हवं. आणि आता इकडे सायली झोपण्याची तयारी करत असते. अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीकडे जातो आणि सायलीच्या समोर कान पकडतो आणि म्हणतो की सायली आय एम सॉरी. अर्जुन म्हणतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बायको, माझ्यामुळे ते लोखंडे तुझ्या आयुष्यात आले आणि आपल्या घरात आले आणि तुझ्या आयुष्यात पण आले. मला थोडे पुरावे गोळा करायला हवे होते ग, सॉरी. त्यावरती सायली त्याच्या कानावरचे हात काढते आणि म्हणते की माफी नका मागू, उलट तुमच्या हातात पुरावे असूनही तुम्ही माझी साथ दिलीत. मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं आहे. खरं तर मी तुमच्यावर सतत खूप चिडचिड करत असते ना, सगळ्यांचा राग तुमच्यावर मी काढत असते. अर्जुन मानाने नाही म्हणत असतो. सायली म्हणते, पण काय करू, मनात जी खतखत होत असते ना ते काढण्यासाठी माझा हक्काचा माणूस तुम्हीच आहे ना. असं म्हटल्यानंतर अर्जुन हसायला लागतो आणि सायलीसुद्धा. आणि अर्जुन म्हणतो, तुला खरं सांगू का, जेव्हा सायली 2.0 माझ्यावर चिडते ना त्यावेळेस मला ना खूपच आवडते, खूप गोड दिसतेस तू. त्यावर सायली म्हणते की तरीही मला एक गोष्ट कळत नाही आहे की हा सगळा गोंधळ ज्या फोटोमुळे झाला आहे तो फोटो लोखंडांच्या भिंतीवरती आलाच कसा? त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉईंट. मला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की त्या लोखंडेच्या फॅमिली फोटोमध्ये तू कशी काय होतीस ते. असं म्हणून अर्जुन आणि सायली दोघेही विचार करत असतात. त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो, या सगळ्याचा विचार मला अगोदरच करायला हवा होता, पण मीच खूप घाई केली ग. आणि पुन्हा कान पकडून सायलीच्या समोर उभा राहतो. सायली त्याचे हात काढते आणि म्हणते, पुरे हो आता, आणखी किती सॉरी म्हणणार आहात. पण खरं सांगू का, तुम्हाला पटत नसतानाही तुम्ही माझी साथ दिलीत, त्यामुळे माझ्या मनात असलेला तुमच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढलाय. माझं गुणी नवरा गोबाई. असं म्हणून अर्जुनचे गालगुच्चे घेते सायली आणि स्वतः जाऊन बेडवरती बसते. अर्जुन पण लगेचच पळत जाऊन बेडवरती बसतो आणि म्हणतो की बायको, मला ना कळतच नाही कधी कधी आपलं भांडण सुरू आहे की संपलंय. त्यावर सायली हसते आणि म्हणते, फक्त हसते. त्यावर अर्जुन म्हणतो की तू ना फक्त एक कोड आहेस, माय स्वीट पझल. त्यावर सायली म्हणते की पण असं म्हणून तुमची सुटका होणार नाही. वकील असून ही पुरावे नीट गोळा केली नाहीत याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके बॉस, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे, मी इथंच आहे. त्यावर सायली म्हणते की बरं, आता तुमची शिक्षा नाही की ही असणार आहे की तुम्ही मला तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून थोपटून झोपवणार आहात म्हणून. आणि हसत असते. तर अर्जुन सुद्धा हसतो आणि म्हणतो की लगेच मांडीवरती उशी घेतो आणि म्हणतो, ओके बॉस रेडी. म्हणून लगेच सायली त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते आणि अर्जुन तिला थापटत असतो.
अर्जुन म्हणतो, किती दिवसांनी माझ्या बायकोला अशी शांत झोप लागली आहे, पण तरीही हे प्रकरण संपलेलं नाहीच आहे. सायलीचा फोटो लोखंडेंच्या घरी कसा आला, त्यावेळेस बाकी सगळे डॉट्स कसे कनेक्ट झाले हे मी शोधून काढणारच, असा अर्जुन मनाशीच निर्धार करतो. आणि आता इथे लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे आणि हा आता सिरियलमधला लास्टचा सीन आहे. प्रेक्षकांनो, खूप मोठे मोठे डायलॉग असतात, प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आता इथे अर्जुन आंघोळ करून येतो आणि बेडवरती ओला टॉवेल टाकतो. हे सगळं सायलीबाई बघतात आणि लगेचच चिडतात आणि विचारते की काय हे. तर अर्जुन म्हणतो टॉवेल. सायली म्हणते नाही, ते मलाही दिसतोय, पण तो पलंगावरती काय हे विचारते. अर्जुनला आता काही उत्तर द्यावं तर कळतच नाही. इथे ना सायली अर्जुनची मजा घेत असते. अर्जुन लगेच सॉरी म्हणतो. सायली म्हणते नंतर सॉरी म्हणण्यापेक्षा आधीच चुका करायच्या नाहीत ना, हा ओला टॉवेल आहे, बाहेर जाऊन वाळत घालायचं ना, हाताला तुमच्या वळणच नाही आहे, मीच एकटी बडबड जाते. त्यावर अर्जुन म्हणतो बस टॉवेल असं म्हणून टॉवेल घेतो आणि म्हणतो बाहेर जातो आणि सुकवतो. हां डन. सायली म्हणते हां झालं, म्हणजे विषयच बंद करायचा नाही मी. तर अर्जुन म्हणतो हो, बंद केला तर बरं होईल ना, नाहीतर ऑफिसला पोचायला मला संध्याकाळ होईल ना. मग सायली म्हणते म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताय तर मग आपण कधी जायचं. अर्जुन म्हणतो कुठे जायचं आहे. तर सायली म्हणते अहो असं काय करताय, लोखंडेंकडे जायचं आहे ना आपल्याला, त्यांना जाऊन विचारायला नको का आपल्याला की हा फोटो त्यांच्याकडे कुठे आलात म्हणून. खरं तर त्यांची तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहेत मला, पण या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो हो, मला सुद्धा हेच करायचं आहे, मला सुद्धा हे शोधून काढायचं आहे की तुझ्या आणि मैनावतीची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आलीच कशी काय. हे बघ, मला सायन्सवरती पूर्ण विश्वास आहे आणि ती लॅबसुद्धा माझ्या विश्वासातलीच आहे. त्यामुळे असंही असताना तरीसुद्धा हे तुमचे DNA सॅम्पल जे आहेत तर ते मॅच झालेच कसे. त्याचं एकच उत्तर असणार आहे आणि एकच उपाय आहे की आपण DNA टेस्ट परत करायची. सायली म्हणते परत DNA टेस्ट. अर्जुन म्हणतो हो, जे माझ्या बायकोच्या इमोशनशी खेळले त्यांना मी फक्त घराबाहेर काढूनच थांबणार नाही, तर त्यांना जे काही झालं ते का झालं ते मी शोधून काढेनच, असा अर्जुन ठाम निर्धारच करतो. आता असं म्हणून अर्जुन अतिशय प्रेमाने सायलीकडे बघतच असतो आणि बघत असतो गालावरती हात ठेवून अतिशय प्रेमाने बघतो. आता सायलीसुद्धा त्याचीच नकल करत सायलीसुद्धा गालावरती हात ठेवते आणि म्हणत असते की हो का, मग आता मग असं एकमेकांकडे बघत बसलं तर ते सगळं करता येणार आहे का. तर अर्जुन म्हणतो नाही, मग त्यासाठी घराबाहेर जाणार आहे ना, म्हणून इतक्या पटकन ओरडते. लोखंडेकडे जायचं ना आपल्याला, पटकन उरका, काय हो तुम्ही. अर्जुन इतका घाबरतो ना, हो ते मी असं करत असतो. तो म्हणतो हो, मी ना पटकन रेडी होतो, आता पटकन मी ऑफिसला जातो, एक छोटीशी मीटिंग आहे ती पूर्ण करतो आणि नंतर तुला फोन करतो. सायली म्हणते नक्की ना. तर अर्जुन म्हणतो हो. तर सायली म्हणते चला मग खाली पटकन नाश्ता करा आणि मग जायचं आहे ते जावा. आणि सायली तिथून खाली निघून जाते. आता अर्जुन म्हणतो माझी बायको किती गोड माझ्याकडे बघत होती ना. आणि असं म्हणूनच हा एपिसोड इथे संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली मैनावती आणि सदाशिवला भेटतात आणि त्यांना धमकावतात आणि त्यांच्याकडून सगळी उत्तरं ते घेणारच असतात. तर पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय होतं ते. पण तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.